महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला एमएसएमईची ताकद. चाकण भोसरीमध्ये 2320 कोटींची गुंतवणूक. रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, मुख्यमंत्र्यांना विश्वास. सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन. राहुल देशपांडे, मैथिली ठाकूर, इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाची मेजवानी. परभणीत राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार. दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा झुंपली. महेंद्र दळवींच्या आकलन शक्तीची कीव येते. आत्मपरीक्षण करण्याची गरज. आमदार महेंद्र दळवींच्या टीकेला आमदार अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. 2 दिवसांमध्ये प्रति क्विंटल 350 रुपयांची घसरण. घसरण झाल्यानंतर कांदा प्रति क्विंटल 3950 रुपये. भिवंडीमध्ये आमणे गावातील ग्रामस्थांचं रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या विरोधात उपोषण. बापगाव पडघा रस्त्याची चाळण. रस्ते कामे आणि दुरुस्तीच्या खर्चाचा हिशोब देण्याची मागणी. समृद्धी महामार्गावरचा इगतपुरी बोगदा उद्या दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये बंद असेल. अग्निशमन यंत्रणेच्या प्रात्यक्षिकांमुळे मुंबईकडची वाहतूक जुना मुंबई आग्रा महामार्गाने वळवण्यात येईल. जालन्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि महसूल पथकाला मारहाण. तहसीलदार सोमेश मोहिते आणि कोतवाल जखमी. अंबड तालुक्यातील गोंदी इथली धक्कादायक घटना. पुणे रेल्वे जंक्शनवरती डीआरआयनं केली मोठी कारवाई. 3,41,40,00,000चे ट्रक जप्त. दिल्लीहून पुणे मार्गे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अटक. महिलांच्या बॅगमधनं जवळपास 2.5 किलो ट्रकच्या गोळ्या जप्त. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या माणूसधरी गावामध्ये सर्पदंशामुळे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. किडा चावल्यासारखं वाटत दुर्लक्ष, मात्र प्रकृती खालावल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू. भिवंडीमध्ये ईद ए मिलादचा जल्लोष. कोटर गेटपासून निघालेल्या जुलूसमध्ये हजारो मुस्लिम समाजातल्या बांधवांचा सहभाग. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोंदियाच्या देवरीमध्ये भव्य रॅली. मुस्लिम समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. लहान मुलांकडनं हजरत पैगंबर यांचे झेंडे धरत घोषणाबाजी. ओमकार हत्ती गोव्यातनं पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या दोडामार्गामधल्या कळणे गावामध्ये दाखल. हत्तीकडनं गावातल्या वाहनासह फळबागांचं नुकसान. कोलंबो कसोटीमध्ये श्रीलंकेच्या 4थ्या दिवसाअखेरीस 6 बाद 229 धावा. पसिंधू सूर्याबंदाराचं शतक केवळ 8 धावांनी हुकलं. भारतानं फॉलोअन दिल्यानंतर लंकेशी कडवी झुंज. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची कसोटी रँकिंगमध्ये घसरण. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थानी झेप.